आणि धनंजय मुंडे असतील किंवा इतर लोकांच्या ठिकाणी त्या ठिकाणी आरोप होऊ लागले। आता धनंजय मुंडे त्यामध्ये आरोपी आहेत की नाही आहे हे कुणालाच माहित नाही, तो तपासाचा भाग आहे। मात्र विरोधी पक्षाचे लोक धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या, त्यांना बाजूला बसवा अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं। पण आता ओबीसी सुद्धा रस्त्यावर उतरला की धनंजय मुंडे निर्दोष आहेत, तपासात जे येईल ते येईल, त्यानंतर धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचं वक्तव्य करावं। यासाठी सगळं महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण ढवळून निघालेलं आहे। आता छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राध्यापक हाके सरांच्या मार्गदर्शनाखाली, दत्ता माझा मित्र आहे या ठिकाणी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक ओबीसी सभा होते, अभिवादन सभा होते। आता यामध्ये परभणीमध्ये मयत सोमवंशी यांच्यासाठी श्रद्धांजली सभा आहे आणि मयत संतोष यांच्यासाठी सुद्धा ओबीसीच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली सभा आहे। आता एकंदरीतच राजकारण काय चाललंय, मराठा वंजारी वाद होतोय काय, इतर ओबीसी मराठा वाद होतोय का, आणि हे प्रकरण कुठपर्यंत जाईल, महाराष्ट्राच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला हे शोभणार आहे का, याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत ओबीसीचे खास तरुण नेते आहेत, कार्यकर्ते आहेत। दत्ता भाऊ, मला एक सांगा, श्रद्धांजली सभा ठेवलेली आहे, त्याच्या मागचं काय उद्देश? स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाली, हत्येचं कुणी समर्थन करणार नाही। आमची पण मागणी आहे की त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण संतोष देशमुखांच्या हत्येच्या पाठीमागून महाराष्ट्रातील काही जातीवादी लोक राज्यात वातावरण खराब करायचे काम करताय। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आमची याच्यामार्फत विनंती आहे की आपल्या पक्षाचा जो काही आमदार आहे सुरेश धस, ह्याला आळा घाला, ह्याची पक्षातून हकालपट्टी करा। हे 18 पगड जातींचं स्वराज्य, फुले शाहू आंबेडकरांचे विचारांची लोक महाराष्ट्रात राहतात। काही ठराविक लोकांचं हे षडयंत्र आहे, त्या षडयंत्राच्या विरोधातले हे क्रांतीचोर किती आम्ही आज या ठिकाणी निदर्शनं करतोय। परंतु हत्येचा विषय आहे, त्याचं समर्थन कुणीच करणार नाही, हे प्रकरण वेगळीकडे चाललंय। बिलकुल हत्येचं समर्थन या महाराष्ट्रात कुणीच करणार नाही म्हणजे नाही। आमच्या सगळ्यांची मागणी, त्यांना कठोर शासन झालं पाहिजे। पण ह्या सांगायला दुःख होतं, बीडमध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये मयत संतोष देशमुख यांचा छोटीशी मुलगा बसलेले, त्या ठिकाणी कॉमेडी सभेत भाषण झाले। हो दुर्दैव या महाराष्ट्राचं, एक मुलगी समोर ऐकतीये आणि तो आमदार टाळा शिट्ट्या वाजवायला होतोय, ही कुठली पद्धत आहे? ह्या महाराष्ट्र या सहन करणार नाही। तर दादा मला हे सांगा, महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आपण सांगतो, घटना दुर्दैवी आहे, तिला धरून वेगळीकडे चाललंय सर? नाही, खऱ्या अर्थाने संतोष भैया देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली आज आम्ही क्रांती चौकामध्ये निदर्शने करतोय। आणि ज्या पद्धतीने त्या हत्येच्या पाठीमागे राजकारण केलं जात आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह सांगितलं या हत्येमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं जात आहे, हे राजकारण कुठेतरी थांबलं पाहिजे। काल संतोष देशमुखच्या भावाने काल एक हायकोर्ट म्हणजे एक चुकीची हायकोर्टमध्ये एक याचिका दाखल केली होती, त्यांनी नाही केली, म्हणजे त्यांना सोडून दुसऱ्याने याचिका दाखल केली। काल संतोष भैयाच्या भावाने जाऊन हायकोर्टात जाऊन ती याचिका कॅन्सल केली आणि वकिलाला स्पष्ट विचारलंय तुम्ही ही याचिका कुणाला विचारून दाखल केली। ही प्रक्रिया अशा प्रकारे जर एखाद्या ओबीसीच्या नेत्याला डावलण्याचं काम, त्यांना अडचण आणण्याचं काम करत असेल तर ही प्रक्रिया महाराष्ट्रातला बहुजन समाज आणि मराठा समाज सुद्धा हा समाज एकत्रित करणारे। तुम्हाला का वाटतं की धनंजय मुंडेला टार्गेट केलं जातं? नाही, बीड जिल्ह्यामध्ये दोन्ही बहीण भाऊ कॅबिनेट मंत्री झाले, अनेक लोकांच्या मनात पोटसूळ उठला, त्यांना वाटलं आमचं कुठेतरी भागतंय का, आणि दोघांची कॅबिनेट मंत्री निवड झाली। त्यामुळं ज्या पद्धतीने विधानसभा लढल्या गेल्या, आज टी पाडोदा शिरूरचं बी खास करून सांगेल, जे सुरेश धस आमदार आहेत त्या ठिकाणी वंजारी समाजाच्या 50% गावात 50% मतदान आम्ही, मराठा जरी उमेदवार असेल सुरेश धस, भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे, हे पण त्यांनी विसरलं नाही पाहिजे। आणि ही जी घटना चाललेली आहे परभणीमध्ये, जरंगे पाटलांनी एक स्टेटमेंट केलं, लातूर एके बाजूला आहे, धाराशिव एके बाजूला आहे, संभाजीनगर एके बाजूला आहे, जालना एके बाजूला आहे। अरे पण जरंगे पाटील त्या ठिकाणी खासदार सोनवणे राहिला आहेत, त्या ठिकाणी प्रकाश सोळंकी राहिला आहेत, त्या ठिकाणी सुरेश धस पण राहिला आहेत, त्यांच्या घरात घुसणार आहे का तुम्ही? आमचा हा प्रश्न आहे, तुम्ही कुणाच्या घरात घुसणार आहेत? आणि घरात घुसून मारू ही भाषा तुम्ही बदला। राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे, हे कुठेतरी थांबवा। मराठा आणि ओबीसी
हा एकमेकाच्या गळ्यात गळे घालून चालणारा लोक होते आणि आज अशी व्यवस्था होते म्हणजे आजही आहेत मारेकरी. आज बी आहेत. वरचे पुढारी जर सोडले, लबाड लांडगे जर सोडले, तर खालचे लोक मराठा आणि ओबीसी आज बी एक आहेत. येणाऱ्या काळामध्ये 100% मराठा आणि ओबीसी करण्याचं एकत्रीकरण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणणं आहे नेमकं हे राजकारण ज्या पद्धतीनं चाललेलं आहे? नेमकं म्हणणं हे आहे की आजपर्यंत कधीही कुठल्याही प्रकरणाला जाती धर्माचं स्वरूप दिलं जात नव्हतं. इथून पुढे काही लोक, विशेषतः बीड जिल्ह्यातले काही राजकीय नेते जे सत्तेमध्ये आहे, याचा अर्थ असा आहे का मुख्यमंत्री तुमचा आहे, तो गृहमंत्री तुमचा आहे, तुमचा त्याच्यावर विश्वास नाहीये. एक सगळं प्रक्रिया आदरणीय मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली, गुन्हेगार पकडले गेले, एसआयटी स्थापन झाली. अरे कमीत कमी तपास उस्तर थांबा. तपासात नाव आलं तर मग दोष द्या. त्याच्या आधीच तुम्ही तुमच्या राजकीय पोळ्या भासताय. तुम्हाला असं वाटतंय या प्रकरणामधून बीडमध्ये इतकी वर्ष मुंडे परिवाराने जे राज्य स्थापन केलं, जे कष्ट केले, डेव्हलपमेंट केलं, ते तुम्हाला दिसलं नाही. तुम्ही म्हणता विरेतीचा विषय आहे, गुन्हेगारीचा विषय. ही गुन्हेगारी एका दिवसात निर्माण झाली का? याच्या अनेक वर्ष झाली. तेव्हा तुम्ही सुरेश दस सारख्या माणसाने विधानसभेमध्ये हे प्रश्न का उचलले नाही? तुम्ही हे प्रकरण का उचललं नाही? तुम्ही तिथले प्रतिनिधी होते. मग जर तिथं गुन्हेगारी इतके वर्ष चालत होती तर तुम्ही झोपला होतात का? तेव्हा तुम्हाला विषय दिसला नाही. आज एका ठिकाणी जर असा प्रकार झाला तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी त्याला जातीचं प्रकरण देता. उद्या एखादी चोरी झाली तर तुम्ही म्हणणार चोर कोणत्या जातीचा आणि कोणाच्या घरात चोरी झाली आणि पोलीस अधिकारी कोणत्या जातीचा? कोण करतंय जातीवाद? हे जाती दोन्ही बाजूनं होत आहे. दोन्ही बाजून नाही. ओबीसी समाजाने कधीही जातीवाद केला नाही आजपर्यंत. आमच्या नेत्यांवरला नेहमी अन्याय केला गेला. आदरणीय भुजबळ साहेब असतील, आदरणीय भुजबळ साहेब असतील, आदरणीय पडळकर साहेब असतील, धनंजय मुंडे असतील, या ताई असतील, आमच्या पंकजा ताई, यांना वेळोवेळी कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अटकवण्याचं काम काही लोक करताय. पण हे ओबीसी जे तिथं स्थापन झाले हे संपणार नाही. हा उद्रेक आताच का? हे बघा, आता साहेब स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या हत्येचा आम्ही सर्वजण निषेध करतो साहेब. आम्हाला सुद्धा त्याच्याबद्दल दुःख आहे. आम्ही सुद्धा माणसं आहेत सर. पण आज लोकशाही आहे. लोकशाही मार्गाने मुंडे साहेब, धनंजय मुंडे साहेब, पंकजाताई निवडून आल्या. त्यांना लोकशाही पद्धतीनं मंत्रीपद मिळालेत. आज तुमच्या पोटात पोटशूळ उठते किंवा ते 2 मंत्री झालेत. आज लोकशाहीवर विश्वास ठेवा. तपास यंत्रणा आहे, सगळं आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय. तुम्हाला विश्वास नाहीये का त्यांच्यावर? काही ठराविक लोक तिथं येऊन जातीवर बोलतायत. या पर्टिक्युलर या जातीचा निषेध करा. यांना सोडून म्हणजे काय? मुंडे साहेबांना सोडून आम्ही काहीच करू शकत नाही साहेब. ते आमचे दैवत आहेत. धनंजय मुंडे असो, पंकज, जसं तुमचं कोणी दैवत आहे तसं आमचंही दैवत आहे. आम्ही शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवरायांच्या राज्यात राहतो. ही दादागिरी चालणार नाही साहेब. प्रत्येक माणसाला इथं लोकशाहीवर विश्वास ठेवावा लागेल. जे गुन्हेगार आहेत त्याला शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही आहेत. आम्हाला फक्त पर्टिक्युलर कुणा जातीवर चालणार नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे साहेब. याच्यावर कुणी जातीवर थांबलं पाहिजे असं वाटत नाही. हे थांबलं पाहिजे, कारण येणाऱ्या पिढ्यांना तुम्ही आम्ही काय शिकवणार आहेत? आज एखादा मोर्चा काढायचा, त्या मोर्चामध्ये अहो कुठला मोर्चा चाललाय निषेध मोर्चा साहेब, आणि टाळ्या शिट्ट्या वाजवतात. अरे लाज वाटली पाहिजे की आज ते कुटुंब तिथं बसले, त्यांना दुःख आहे साहेब. हे फक्त ठरवून चाललंय. या गोष्टीचा निषेध झाला पाहिजे, सर्व स्तरातून झाला पाहिजे. मला सर्वांना अशी विनंती करतो, राज्यातल्या सर्व मराठा बांधव असो, आमचे प्रत्येक जण आमच्या विरोधात नाहीये सर. हे फक्त काही ठराविक लोक आहेत, त्यांच्यावर निषेध झाला पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल पाहिजे. पण जे काय चाललेलं आहे हे मॅक्झिमम लोकांना आवडत नाही. मग ओबीसी असू दे की मराठा असू देत, हे काही लोकच करतात. हे खरं आहे? हे 100% खरं आहे. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त वरिष्ठ नेते जे मराठा समाजाचं नेतृत्व करायला येतं, हे फक्त स्वतःचे पोळे भाजून घेण्यासाठी करत आहेत. आज ज्या आष्टी मतदारसंघातून सुरेश दास निवडून आलाय, तिथंही ओबीसीचं मतदान आहे. लोकांना बीजेपी पक्ष बघून सुरेश दासला मतदान केलं. सुरेश दास काय म्हणतो की ताईनं माझ्या विरोधात काम केलं. ताईनं तर त्यांच्या विरोधात काम केलं असं सुरेश दास निवडून आलाच नसता. आमचं सर्व जनतेचं अजून ओबीसी समाज म्हणणं आहे, सुरेश दासचा राजीनामा द्यायचा, पुन्हा निवडणूक लढून दाखवत तरी ही गोष्ट थांबली पाहिजे. आणि परत ही गोष्ट थांबली पाहिजे. ही आमची सर्व ओबीसी बांधवांची इच्छा आहे. लोकांचं म्हणणं नाही गेलेलं. सध्याच्या काळामध्ये आमच्यासारख्या पिढीनं काय घ्यायचं आहे नेत्याकडून? हे लोक म्हणतात घरात घुसून मारू. पण इथं कुणाचं घरात घुसल्यानंतर चांगलं होणार आहे, कुणाचं चांगलं होणार नाहीये. इथं
तुमचं कुठेतरी थांबलं काय पाहिजे. म्हणण्याचं काय तुम्हाला? जशी जरांगे साहेबांनी हे केलं, वक्तव्य केलं, परभणी आणि धाराशिव इकडून घुसून मारू तिकडून घुसून मारू, हे ओबीसी मध्ये बी भरपूर ताकद आहे. ते मारण्याची भाषा हे वंजारी समाजाला आणि ओबीसी समाजाला त्यांनी करावी नाही. सगळ्यांच्या मनगटात दम असतो हे त्यांना आम्ही पण दाखवून देऊ, पण आपल्याला जातीवाद करायचं नाहीये. आणि सुरेश धसनी जे एवढं उचलून धरलंय, बीडचं राजकारण करताय, सुरेश धस असो श्रीसागर असो, यांनी हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. या गोष्टीला राजकारणात आणलं नाही पाहिजे. जे मृत पावले संतोष भाऊ देशमुख यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आपले गृह विभाग व पोलीस खातं त्याला तत्पर आहे आणि त्यांनी त्याच्या चौकशी पूर्ण चालू केलेल्या आहे. यांनी मधीच राजकारण चालू केलं आणि कुठेतरी आपल्या समाजाला व मुंडे साहेबांना हे गद्दारी करण्याचं काम करताय आणि यांनी हे थांबवलं पाहिजे. आणि सुरेश धसला एवढा माज असेल, तो जरा म्हणत असेल की पंकजाताईंनी माझ्याविषयी गद्दारीचं काम केलं आणि काम केलं नाही, आता तू जर तुझ्या मराठ्याच्या आणि तुझ्या जातीच्या याच्यावर निवडून आला असेल तर तू स्वतः राजीनामा देऊन परत एकदा तू निवडून येऊन दाखव. तुझ्यातला दम हे जनतेला कळून जाईल.